जे उपवर्गीकरण महाराष्ट्रामध्ये राबविण्याचा प्रयत्न केला त्या भडव्या सरकारचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि याच्या विरोधात सर्व संविधानवादी नेते मंडळी या उपवर्गीकरणाच्या विरोधात उभे राहिली। या सर्व व्यासपीठांना मी धन्यवाद देतो की त्यांनी हा लढा लढण्यासाठी कंबर कसलेली आहे आणि हा लढा बाबासाहेबांच्या अवलादीचा लढा आहे। बाबासाहेबांची अवलाद जातीवाद मिटवण्यासाठी उभे राहत असती आणि जेव्हा जेव्हा या भारतामध्ये संविधान विरोधी काही मनवादी पिलावळ उभी राहतात त्यांना खड्ड्यात गाडण्यासाठी भीमसैनिक रस्त्यावर उतरतात। या क्रांतिकारी भीमसैनिकाच्या नादी लागणं मनवाद्याला परवडणार नाही, कारण आपण भीमा कोरेगावची लढाई पाहिलेली आहे। कारण 500 शूरवीर महाराणी 28,000 पेशव्यांना कापलं होतं। एका 56 जणांनी एकाला कापलं होतं। त्या वंशजाचे वावलावत आपण आहोत। या ठिकाणी मला सांगायचंय, उपवर्गीकरण जरी आपण केलं आणि आपण जर शिकलोच नाही तर तुम्हाला त्या आरक्षणाचा काही फायदाच होणार नाही। त्याच्यामुळे पहिल्यांदा शिक्षण घ्या। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जे कोणी पेल ते गुलगुल्याशिवाय राहणार नाही। तुमच्यामध्ये शिक्षणाचा स्तर काय? आज कोणत्याही गावामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर फिरला, मातंग समाजामध्ये जा तुम्ही, त्या गावामध्ये किती PhD, किती सेट नेट, किती MA, किती 12वी, किती 10वी पास आहेत हे बघा। आणि त्याच्यानंतर तुम्ही SC समाजाचा समाजामध्ये बघा, तुम्ही डिग्री किती, MA किती, PhD किती, डॉक्टरेट किती, वकील किती, इंजिनियर, याची तुम्ही तंतोतंत एकदा पाहणी करा। आणि त्यानंतर तुम्ही शिकलेच नाही तर तुम्हाला नोकऱ्या लागतीलच कुठून? पहिल्यांदा तुम्ही शिक्षण तर घ्या। आणि 58 जातीमध्ये आरक्षण, समान आरक्षण आहे, 13% आरक्षण आहे। ते 13% आरक्षणामध्ये जो क्वालिफाईड राहील, तो स्पर्धेमध्ये पहिला येईल, दुसरा येईल, तिसरा येईल, तो लागेल ना गव्हर्नमेंट जॉबला। आपण शिकलोच नाही, दुसऱ्याला काय तुम्ही नाव बोट ठेवता की तुम्ही लागले म्हणून? त्याच्यापेक्षा कोणी कोणाचं खात नसते, स्वतःची कमाई स्वतःलाच करावं लागत असते आणि आपलं अन्न वस्त्र निवाऱ्याचं काम जसं करावं लागते तसं शिक्षणाचंही काम तुम्हाला शिकावं लागेल, तरच तुम्ही पुढे प्रगती करसाल। नाहीतर काय, काहीच विषय नाही, उगाच दुसऱ्याला नावबोट ठेवायचे आणि आपण संधी साधायची। कारण ब्राह्मण समाजानं आतापर्यंत कधीच कोणाला काही दिलेलं नाही, त्यांनी फक्त भांडण लावण्याचे काम केले। आणि आजही पंडित सुरेतळे यांनी सांगितलं, आमचा लढा कोणी जाती धर्माच्या विरोधात नाही, मात्र जो जातीवाद करल, तो भडवाकडून जातीवाद करल, वंशवाद करल, वर्णवाद करल, त्या भडव्याशी आमची लढाई। मग ते कोणी असो, कोणी देशातला तुरम खान असो, पंतप्रधान असो का CM असो महाराष्ट्राचा, त्या भडव्याच्या विरोधात आम्ही खंबीरपणे उभं राहू, एवढं यावेळेस सांगतो। सर्वांना क्रांतिकारी जय भीम।